नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी येथे सदाभाऊ खोतांनी पवारांवर केलेल्या वक्तव्याची शरद पवार यांच्यावरील वक्तव्यानंतर सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। तर विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणत अजित पवारांनी सदाभाऊ खोतांवर टीका केली। तर खोतांनी वापरलेल्या शब्दानंतर त्यांच्यावर टीका करताना अनेकांची जीभ घसरली। महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे। कसला तुला चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे? मी आपल्याला सांगितलं ना, हे विनाशकाले विपरीत बुद्धी प्रत्येकाने तारतम्य पाळलं पाहिजे। वाचाळवीरांनी कुठंतरी थांबलं पाहिजे। लोक काय म्हणणार? लोक म्हणतील हे काय राजकीय लोक आहेत, काय बोलतात, काय करतात। निश्चितपणानं यांच्या भावनेला ठेच पोचली असेल तर मी माझं वक्तव्य ते मागे घेतलं, दिलगिरी व्यक्त मी केली। अरे त्यात आम्हाला काही कमीपणा नाही वाटत। देवेंद्र फडणवीस के दो कुत्ते हैं, हाँ, वो हमेशा इस गंदगी से भूंकते हैं, चाहे शरद पवार साहब हो चाहे और नेता हो। महाराष्ट्र को शर्म आती है। डुकराला किती साबण शॅम्पू लावला तर ते गटार गंगेतच जात असतं। त्यामुळे आम्ही आमचे हात अस्वच्छ करायला कधी डुकराला लावत नसतो। संजय राजारामराव हा उद्धव ठाकरेंचा पण पाळीव कुत्राच आहे आणि शरद पवार साहेबांचा पण पाळीव कुत्राच आहे, टॉमी म्हणतात त्याला। संजय राऊत यांना जर कोणी सिल्वर ओकचे तुम्ही बुलडॉग आहात असं म्हटलं तर चालेल का? असा विचार करून त्यांनी दुसऱ्याबद्दल बोला। एक डॉग स्क्वॉड बाळगल्यासारखी ही परिस्थिती आहे आणि हे ज्यांनी बाळगलेलं आहे त्या देवेंद्र फडणवीसांचं तर याला समर्थन आहे का, हे देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करावा। आणि आता बातमी येथे अजित पवारांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेची। इंजिन आणि मनसे घेऊन बसा, तुम्हाला बाकी काय करायचे असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष काकांचा असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता। त्यानंतर अजित पवारांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। एकनाथ शिंदेने नाव घेतलं, एकनाथ शिंदेने निशाणी घेतली, अजित पवारांनी नाव घेतलं, अजित पवारांनी निशाणी घेतली। माझे किती मतभेद असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह शरद पवारांचं अपत्य आहे, हे अजित पवारांचं अपत्य नाहीये। त्याला म्हणत तुमचं आपलं इंजिन आणि ती मनसे घेऊन बसतात, तुम्हाला काय करायचं बाकीच्यांचं कशाचं काय? आज लोकशाहीमध्ये लोकशाही बहुमताचा आदर केला जातो आणि कार्यकर्ते, नेते, विधायक, पार्लमेंटचे मेंबर हे सगळे मिळून ठरवत असतात। पक्ष सगळ्या कुणाच्या एकट्याचा मालकीचा नसतो। सर, अजितदादांनी एक टीका केली आहे राजसाहेबांवरती। त्यांचं म्हणणं आहे मनसे आणि त्यांचं चिन्ह घेऊन तुम्ही गप्प बसून राहावे, निवडणूक आयोगाचा हा निर्णय असतो। अजितदादांना एकच सांगायचं आहे, आमचं चिन्ह 18 वर्ष आम्ही कमवलेलं आहे, काकाचं ढापलेलं नाहीये। राज ठाकरे, मला त्याच्यावर खरं जास्ती बोलायचं नाहीये। ते कधी कुठली भूमिका घेतात, कधी काय घेतात। त्यांनी आता हे वक्तव्य केलं तर कुठल्या वेळेला केलं, सकाळी केलं का संध्याकाळी केलं, परंतु एवढंच मी सांगू शकते की राज ठाकरे यांना खरं आम्ही व्यवस्थित राईट टर्न दाखवला होता, पण त्यांनीच रॉंग टर्न घेतला। आता आम्ही काय करणार? मनीषाताईंनी हे लक्षात ठेवावं की एकनाथ शिंदे साहेबांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे असतील किंवा ठाणे लोकसभेचे आत्ताचे खासदार नरेश म्हस्के असतील, महायुतीच्या आणि शिंदे साहेबांच्या उमेदवारासाठी राजसाहेबांनी सभा घेतलेल्या आणि त्यानंतर त्या उमेदवारांचा विजय झालेला आहे। तर मला वाटतंय राजसाहेब ठाकरे यांच्यावर बोलण्या एवढी आपली योग्यता निश्चित नाहीये। आणि आता बातमी आहे ती माहीम मतदारसंघासंदर्भात। चर्चा करण्याच्या आधीच राज ठाकरे यांच्याकडून उमेदवार जाहीर करण्यात आला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलंय। तर माहीममध्ये तिरंगी लढतीमुळे अमित ठाकरेंना संधी आहे, थेट लढत झाली असती तर ते जिंकू शकत नाहीत असं सरवणकर यांनी सांगितल्याचं शिंदे म्हणाले। थेट लढत झाली तर अमित ठाकरे माहीममधून जिंकू शकत नाहीत, सरवणकरांनी सांगितलं होतं। शिंदेंची माहिती, तिरंगी लढत झाली तर दोघांपैकी एक जिंकेल आणि अमितला संधी, असं सरवणकर यांनी म्हटलं। अमित ठाकरे भांडूपमधून लढतील असं आम्हाला सांगण्यात आलं होतं, शिंदेंची माहिती। राज ठाकरे यांनी चर्चा करण्याआधीच उमेदवार जाहीर केले, एकनाथ शिंदेंची माहिती। मी सरवणकरांना राज ठाकरेंना भेटायला सांगितलं, मात्र राज ठाकरे भेटले नाहीत, शिंदेंनी स्पष्ट केलं।
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे, आम्ही अशी जाहिरात देत आहोत असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. सुप्रीम कोर्टानं दिलेले आदेश आम्ही पाळत असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. बरं आहे, आम्ही देतोय जाहिरात, आम्ही त्याच्यामध्ये लिहितोय ही मॅटर कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. त्यांनी सांगितलेले आदेश मानायचे असतात ते आम्ही मानतो. बरोबर आहे, आम्ही देतोय जाहिरात, आम्ही त्याच्यामध्ये लिहितोय ही मॅटर कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. त्यांनी सांगितलेले आदेश मानायचे असतात ते आम्ही मानतो. बारामतीमधून चांगल्या लीडनं जिंकून येईन असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय. तर कोणत्या गावातून किती लीड मिळतं 23 तारखेला समजेल असं म्हणत अजितदादांच्या लीडच्या वक्तव्यावर युगेंद्र पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामतीत फिरतात, यावेळेस लीड किती असेल? यावेळेस अजून फिरतोय ना, आता सुरुवात केली, संपूर्ण फिरणं झाल्यावर सांगेन लीड किती असेल. पण लीड चांगला असेल एवढं मात्र आता 100% सांगतो. रेकॉर्ड तोडणार का मात्र 1,65,000? ते जरा मतदारांशी अजून जरा हितगुज करतो बघ सांगतो. लवकरच 23 तारखेला सगळं चित्र स्पष्ट होईल आणि किती लीड आहे आणि कोण तिथं निवडून येतंय, कुठल्या गावाने किती मतदान केलंय, हे सगळे डिटेल तुम्हाला आम्हाला 23 तारखेलाच आपल्याला दिसतील. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आग्रही आहेत. सभेला परवानगी मिळावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई पालिका आणि निवडणूक आयोगाला देखील पत्र दिलंय. 17 नोव्हेंबरच्या सभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे पत्र देण्यात आलंय. बाळासाहेबांचा स्मृतिदिन याच दिवशी आहे. शिवाजी पार्कला एक आहे की तारीख येते 17 नोव्हेंबर. आम्ही परवानगी मागितलेली आहे. याही वर्षी लाखो शिवसैनिक तिकडे येणार. त्याच्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला सांगतो आहोत, पोलिसांना सांगतो आहोत की तिथे केवळ तुमच्या आडमुठेपणामुळे संघर्ष होऊ देऊ नका. सगळे शिवसैनिक तिकडे येणारच आहेत, तुम्ही त्यांना अडूच शकत नाही. त्याला काही निवडणूक आचारसंहिता लागू शकत नाही, कोणी लावू शकत नाही. तर आम्ही जी मागणी केलेली आहे की 17 तारखेला शिवाजी पार्क हे शिवसेनेच्या सभेसाठी मिळावं, हे त्यांनी मान्य करायला पाहिजे. आपण तिघे भाऊ भाऊ आणि महाराष्ट्रातलं सगळं वाटून खाऊ अशी टीका उद्धव ठाकरेंनी महायुतीवर केली आहे. तर आम्ही काय खाल्लं, कोणतं टेंडर खाल्लं ते सांगा असा प्रतिसवाल यावर अजित पवारांनी केलाय. कधी येऊन अहंकाराने मी केले की नाही कर्जमुक्त, केले की नाही कर्जमुक्त, ही शेखी कधी मिळवली नव्हती मी. आज जे यांचं चाललेलं आहेत सगळे भाऊ, सगळे म्हणजे काय 3 भाऊ, मग एक देवा भाऊ, एक दाढी भाऊ आणि तिसरा जॅकेट भाऊ. मग यांच्यामध्ये भाऊबंदकी एवढी झालेली आहे. पण एका बाबतीत त्यांचं एक मत आहे, आपण तिघे भाऊ भाऊ सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ. महाराष्ट्र गिळतायत, महाराष्ट्र खातायत, ओरबाडतायत. उद्धव ठाकरे आज बोलताना असं म्हणाले की तुमच्यावरती टीका केली, देवेंद्र फडणवीस असतील, तुम्ही असाल किंवा सीएम, आम्ही तिघे भाऊ आणि सगळा महाराष्ट्र मिळून खाऊ अशा पद्धतीने. ही टीका ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही ना काही हे ह्यांचं चाललेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर खाऊ तर कुठले पुरावे द्या ना, तुम्ही सांगा ना, हे असं असं टेंडर होतं, त्याच्यामध्ये हे लोएस्ट होते, इथं असं केलं. असं नुसतं खाऊ भाऊ माऊ असं करून कसं चालेल, असं नाही ना. तर आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. सत्तेत आल्यावर अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांचं मानधन वाढवू असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिलं आहे. तर आमच्या योजनांना विरोध करणारे आता योजना कॉपी करतायत अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे. आशा आणि अंगणवाडी सेविकांकडे सरकार कोणतेही असो, माझं सरकार असताना मला असं वाटतं मी प्रयत्न केला होता, कारण लॉकडाऊन होता. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा या सगळ्या भगिनींनी खूप जीवावर उदारून काम केलेलं आहे. तर आता पहिल्या प्रथम त्यांना आम्ही मानधनामध्ये वाढ करून देऊ. आणखीन एक विषय, आपल्या राज्यामध्ये जसं मुलींना शिक्षण मोफत दिलं जाते, आनंदाची गोष्ट आहे, पण मुलींप्रमाणे मुलांना देखील आम्ही मोफत शिक्षण देणार, हे सुद्धा आम्ही वचन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. जे करणार आहोत तेच आम्ही बोलतो आणि जे बोलतो ते आम्ही करतो. आता त्यांना सुचलं, जे विरोध करत होते आता ते योजना देऊ लागले, म्हणजे आपली कॉपी केली ना त्यांनी. त्याचा पुढे परीक्षेत बसतो मुलगा हुशार, थोडा माग कमी हुशार असतो, तर पुढच्याची कॉपी माग करतो. आणि हे कॉपी करणारे लोक, हे फसवणारे लोक, यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार? यांना 20 तारखेला बरोबर जागा दाखवणार. यांची जागा कुठं आहे?
घरात बसले होते त्यांना कायमचं घरात बसवा. बाटेंगे तो कटेंगे योगींच्या या नाऱ्यावर अजित पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनी देखील टीका केली आहे. योगी आदित्यनाथ भाजपसाठी बोलले असतील असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय, तर बाहेरचे लोक त्यांचा विचार करून बोलतात असा टोला अजित पवारांनी योगींना लगावलाय. शिवाजी महाराज आज उसी का आह्वान करने के लिए उन्हीं से प्रेरणा लेकर के मैं बार बार आपसे कहता हूं कि बंटिए मत, उन्हीं से प्रेरणा ग्रहण करके मैं आपसे कहता हूं बंटिए मत, क्योंकि जब भी बंटे थे तो कटे थे. काल परवाकडे ते योगी आदित्यनाथ येऊन गेले. मला आता यशोमतीताईंनी सांगितलं ते काय बोलले, हे काय योगी आहेत, त्यांच्यावरती कोणी संस्कार केले असतील मला माहिती नाहीये. नाही असू शकतं कोणाचे संस्कार कोणाला माहित, पण इकडे येऊन त्यांनी सांगितलं काय, बटेंगे तो कटेंगे. कोण कापणार तुम्हाला, कोण कापणार, कोण? आम्ही सगळे एकत्र आहोत, आम्ही एकत्र आहोत. कोण कापणार, हिंमत आहे कोणाची? इतर राज्यांची महाराष्ट्राची तुलना करू नका. महाराष्ट्रातल्या लोकांना हे अजिबात आवडत नाही. महाराष्ट्रातल्या लोकांनी सातत्याने जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं बाहेरचे लोक येतात, ते त्यांचा विचार करून त्या ठिकाणी बोलून जातात, परंतु महाराष्ट्राने हे कदापि मान्य केलेलं नाही. हा आजपर्यंतचा महाराष्ट्राच्या निवडणुकांचा इतिहास आहे. नवनीत राणा यांना टाळूवरचं लोणी खाण्याची सवयच आहे असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्यावर पलटवार केलाय. तर माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या डोक्यावरचं लोणी सोडत नाही असं म्हणत नवनीत राणांनी नाव न घेता यशोमती ठाकूरांवर टीका केली होती. सगळ्यांना माहित आहे या मतदारसंघ गेल्या 3 टर्म पासून आमची नणंदबाई इथे रिप्रेझेंट करताय. आमची नणंदबाई या मतदारसंघाला रिप्रेझेंट करत आहे आणि माझे काही नणंदबाई इथे सगळे बसल्या. तुम्ही सगळे इमानदार आहे, पण माझी नणंदबाईला हे खूप आवडते. कडक काय कडक. या मतदारसंघामध्ये गेल्या किती वर्षापासून त्यांनी परंपरा सुरू केलेली आहे. अरे अशी आहे माझी नणंदबाई की मेलेल्या माणसाच्या डोक्याचा लोणी सुद्धा सोडत नाही. आमची वहिनी वायफळ बोलते, बोलते की नाही बोलत, दिवसभर वायफळ बोलते. आणि म्हणजे ती तिची संस्कार दाखवते बिचारी. तिने कधी चांगलेपणा बघितलेलाच नाहीये, तर ती घाणेरडच बोलणार आहे. पण आज महाविकास आघाडीने माझा एक गरीब भाऊ, स्वाभिमानी भाऊ या ठिकाणी निवडून दिला. याद राखा तुम्ही काय बोललात तर, याद रखा ही जनता आहे, ती जनता है, सब जानती है. तर नवाब मलिकांचा प्रचार आम्ही करणार नाही, आमचा मलिकांना विरोध आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलंय. आरोप सिद्ध न होता तुम्ही का दोषी ठरवता असा सवाल दादांनी केलाय. माझ्यावर देखील आरोप झाले होते असं अजित पवार म्हणाले. होतं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न. नवाब मलिक यांच्या प्रचारात भाजप असणार नाही, भाजप विरोध करणार. सहभागी होतं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न. नवाब मलिक यांच्या प्रचारात भाजप असणार नाही, भाजप विरोध करणार. आरोप सिद्ध झालेत का? अनेक लिडरांच्यावर आरोप झाले. सिद्ध न होता तुम्ही एखाद्याला कसं दोषी ठरवता? किती लोकांच्यावर आजपर्यंत आरोप झाले, बोफरचे आरोप झाले, अनेक प्रकारचे आरोप वेगवेगळ्या लिडरांच्यावर झाले, माझ्यावर आरोप झाले, इतरांच्यावर आरोप झाले. मी आता सगळ्यांची नावं घेऊन त्यांना मी कुठं कमी लेखत नाही. दादानी ज्या ताकदीने मला उमेदवारी दिली, लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी हे तयारी केली होती. दादा जे बोलतायत ते करतायत आणि दादा त्यामुळे आज लोकांमध्ये विश्वास, उत्साह दिसत आहे. भाजपचा तुम्हाला विरोध आहे, पण अजित पवार तुमच्या सोबत खंबीरपणे यावेळेस साथ देतात आहे. स्पष्ट आहे, उमेदवारी दिली, प्रचारासाठी आले, त्याच्यापेक्षा जास्त काही होऊ शकत